श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त परब्रह्मणे नमः. अध्याय 25. धनलोभी वेदवादी दोघा विप्रांची आत्मप्रशंसा. सिद्धयोगी म्हणाले, हे शिष्योत्तम नामधारका, परात्पर गुरूंचे महात्म्य जाणून घेण्याचे कोणतेही साधन नाही. सनातन परमपुरुष तो आध्यात्मिक अभिरुची असलेल्यांसाठी सौभाग्याचा व आनंदाचा निधी आहे. तो सकल लोकांना परमोच्च शक्ती आहे. जर अज्ञानी लोकांना गुरु हा मनुष्य वाटतो, तर ज्ञानी लोकांना तो परमात्म्यासारखा भासतो. जिथे गुरु असतो तिथे ज्ञान असते, आणि जिथे ज्ञान असते तिथे आत्मानुभव मिळतो व अंततः समाधान अवश्य मिळते. परिणामतः आनंद अपरिहार्यपणे तेथे येतो. श्रीगुरु हे कारुण्यरूपी निधी आहेत. श्रीगुरूची अपार लीला कितीही वर्णिली तर ती अल्पच होते. हे नामधारका, पुढे एक अभूतपूर्व घटना घडली. बिदर नगरात ब्राह्मणाचा तिरस्कार करणारा दुष्ट, क्रूर, धर्मार्थ हिंसाचारी असा यवन राजा होता. हिंदू धर्मातील वेद, देव व इतर पवित्र ग्रंथाविषयी अनादर भावना असणारा तो यवन राजा त्याचे खंडन करत विशेषतः ब्राह्मणाचा छळ करण्यास आनंद मानत असे. त्याला हिंदू धर्माच्या पवित्र धर्मग्रंथाबद्दल दुर्भावना व अल्प गौरव होता. खरे तर तो धर्मग्रंथाचा गैरवापर करून त्याची चेष्टा करीत त्यात आनंद मिळवत असे. ब्राह्मणांनी वेदशास्त्राचे पठन करावे, त्याविषयी वादविवाद करावे असे म्हणून त्यांच्यावर तो दबाव आणत असे, आणि त्यांची थट्टा करण्याच्या उद्देशाने तो त्यांना त्यांच्या राजवाड्यात बळजबरीने आमंत्रित करून त्यांचा छळ करून त्यांची अवहेलना करीत असे. हीच त्याची आवड होती व सवय बनली होती. काही असहाय्य ब्राह्मण आपला जीव धोक्यात घालून राजाच्या आज्ञेचे पालन करीत होते. वेदविद्वानांना धनलोभ दाखवून वेदपठणाचे आव्हान देत आणि हिंदू धर्माभिमानी व विनम्र असल्याचे भासून कपटाने त्यांचा सत्कार करत असल्याचा बहाणा करीत असे. विद्वानांकडून मान्यता मिळवणाऱ्या ब्राह्मणाची पूजा करून यथेच्छ दक्षिणा, धनसंपत्ती तथा बहुमान देऊन गौरव करण्यात येईल असे आमिष टाकून ब्राह्मणांना तो मूर्ख बनवत असे. पण करीत असलेला सत्कार दुर्भावनापूर्ण असायचा. त्यांच्या सन्माननीय सत्काराच्या कृतीला दुरुद्देश होता. अशा प्रकारे त्याचे वेदपठणार्थ व वादविवाद आणि त्या विषयावरील चर्चेसाठी वेदिका निर्माण केली होती. त्या वेदपठणाला व वेदांवरील चर्चेला वाव तर येत नसे, पण असे करतेवेळी ब्राह्मण निंदा तसेच हिंदू धर्माची निंदाही करीत असे. काही अज्ञानी व परगावचे मतिहीन ब्राह्मण द्रव्यलोभामुळे राजाकडे जाऊन त्यांच्यासमोर अतिहर्षाने वेदशास्त्र पठन करून त्यांना संतुष्ट करत असत. परंतु ह्या ब्राह्मणद्वेषी राजा स्वधर्मीय बांधवाच्या समवेत हिंदू ब्राह्मणाचे आचार, विचार, यज्ञकर्म, तत्त्वज्ञान, इतर धार्मिक विधी इत्यादीचे खंडन करायचा, निंदा करायचा आणि आनंदित व्हायचा. पण ज्ञानी ब्राह्मण मात्र राजाच्या डावपेचात बळी पडत नसत. ते नेहमी अलिप्तच राहत असत. राजाच्या दुरालोचनाविषयी काही माहीत नसणारे काही वेदशास्त्रज्ञ धन, कीर्ती, गौरव वगैरेच्या लोभाने राजाच्या कुटील कारस्थानात बळी पडत असत. निज अर्थाने तो अज्ञानी, मतिभ्रष्ट, दुराचारी, मदोन्मत्त, स्वधर्म अभिमानरहित, मंदमती ब्राह्मण असूनही कलीच्या प्रीतीला प्राप्त झाले होते. अधूनमधून तो यवनराजा ब्राह्मणांकडून यज्ञकांडाविषयी ऐकून पशुवधाच्या बाबतीत अपहास्य करायचा. अहिंसावादी ब्राह्मण यज्ञासाठी जिवंत पशूचा बळी देतात व म्लेच्छांना मात्र पशुवधी, मांसाहारी म्हणून हिणवतात अशी निंदा करीत तो लोकांना सांगत असे. ही प्रथा काही काळ चालू होती. एकदा राजाच्या उत्तर मध्य भागातून धनलोभी, गर्विष्ठ, चतुर्वेदी 2 ब्राह्मण राजाच्या दरबारात आले. आपण षटशास्त्र जाणणारे विद्वान आहोत असे म्हणून आपल्या विद्वत्तेविषयी स्वयंस्तुती करू लागले. त्यांनी राजाला सूचित केले की त्यांच्या राज्यातील योग्य सक्षम ब्राह्मण विद्वानांना धर्मग्रंथ आणि वेद या विषयावर वादविवादासाठी त्यांनी आमंत्रित करावे. दुराभिमानी राजाला आनंदच झाला. त्यानेही राज्यातील ब्राह्मणांना आमंत्रणच पाठवले. विजेत्यांना भरपूर द्रव्य देऊन त्यांचा गौरव करणार असे विलोभन केले. अन्यथा या दोन ब्राह्मणांनाच ज्ञानी, धर्माभिमानी व ब्राह्मण श्रेष्ठ विद्वान म्हणून जाहीर करण्याविषयी देखील घोषणा केली. परंतु ज्ञानी, प्रबुद्ध ब्राह्मण आणि हिंदू धर्माचा व शास्त्राचा अभिमान बाळगणाऱ्या धर्मिष्ठांनी घोषित केले की त्यांच्यासोबत वादविवादासाठी ते सिद्ध नाहीत व विद्वानांमध्ये खरोखर उत्कृष्ट असलेल्या केवळ त्या 2 ब्राह्मणांमध्ये पात्रता आहे, म्हणून त्यांचा सन्मान केला जावा. त्या गर्विष्ठ ब्राह्मणांना यवनराजाने भरपूर द्रव्य, अलंकार, वस्त्रे, आभूषणे देऊन त्यांचा राजसन्मान केला. त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढवण्यात आली. तेच द्विजराजे आहेत म्हणून त्यांचा प्रचार करून त्यांची भरपूर प्रसिद्धी करण्यात आली. तो मदोन्नत, गर्विष्ठ, अज्ञानी, तामसी ब्राह्मणही राजाला आवडते झाल्याने इतर ब्राह्मणांविषयी अवहेलना करीत, त्यांचा धिक्कार करीत मदांधच झाले.
विद्वान ब्राह्मणामध्ये आपणच खरे महारथी श्रेष्ठ ब्राह्मण आहोत अशी त्यांची समजूत झाली होती. एकदा त्यांनी यवनराजासमोर निवेदन केले, महाराज, आमच्या कर्तृत्वासमान पंडित तुझ्या राज्यात आहे असे वाटत नाही. आम्हीच श्रेष्ठ पंडित आहोत यात काही संशय नाही. वादविवाद आपला पराभव करण्याची अर्हता इथल्या कोणाही ब्राह्मणामध्ये दिसत नाही. आम्हाला वाटले की तुझ्या राज्यात येऊन आम्ही मोठी चूक केली आणि आमची सारी विद्या व्यर्थ झाली. म्हणूनच आम्ही आसपासच्या प्रदेशात संचार करून योग्य ब्राह्मण सापडतात का पाहतो. अन्यथा आपण आम्हाला सत्कारपूर्वक बहुमानासह जयपत्र देऊन आम्हाला शुभेच्छा द्याव्यात. कृपया आम्हाला आपल्या राज्यात संचार करण्याची अनुमती द्या. राजाने त्यांच्या विनंतीला मान्यता देऊन संचार करण्याची परवानगी संतोषाने दिली. पण राज्यात सर्व गावोगावी प्रयाण केले तरी त्यांच्याशी सामना करण्यास समर्थ असा एकही ब्राह्मण त्यांच्यासमोर आला नाही. सर्व ब्राह्मणांकडून जयपत्र लिहून घेऊन ते तामसी स्वयंनियुक्त विद्वान गर्वाने सर्वत्र फिरत होते. अभिमानाने तथा लोभाने ग्रासलेले ते दोन तथाकथित विद्वान ब्राह्मण भौतिक लाभाच्या इच्छेने विद्वानांच्या शोधात मुक्तपणे राज्यभर भ्रमण करीत होते. यवनराजाही वेळोवेळी हिंदू धर्माचा अवमान व्हावा या दृष्टीने त्यांना बहुमान देऊन त्यांचा सत्कार करीत असे. अशा प्रकारे संचार करीत ते दोघे ब्राह्मण भीमा तीरावरील कुमशी गावी येऊन पोहोचले. तिथे त्यांना कळून आले की त्रिविक्रम भारती नामक एक वेदविद्वान यती तिथे वास करीत आहे. ते लोभी ब्राह्मण त्रिविक्रम भारतीशी वाद घालण्यास आतुर झाले व त्यानिमित्त त्यांच्या आश्रमात पोहोचले. विद्यामदाने उन्मत्त झालेल्या त्या ब्राह्मणांनी त्रिविक्रम भारती यतीला भेटून त्यांच्या पांडित्याची स्तुती करीत त्यांना वादविवादासाठी आमंत्रित करीत म्हणाले, अहो त्रिविक्रम यती, आपण त्रिवेदी, अनेक शास्त्र पारंगत, प्रबुद्ध पंडित असल्याची प्रसिद्धी आहे. आम्ही सुद्धा वेदपारंगत असून वेदशास्त्राविषयी वादविवाद करण्यासाठी आलो आहोत. आमच्याशी वादविवाद करून आपण आपली विद्वत्ता प्रदर्शित करावी अशी आमची अपेक्षा आहे. वादविवादात आम्ही हरलो तर आम्ही आपल्याला जयपत्र लिहून देतो. तुम्ही हरलात तर तुम्ही जयपत्र लिहून द्यावे. त्यास्तव आपण चर्चेसाठी सिद्ध व्हावे. तेव्हा गुरुभक्त त्रिविक्रम यतीने नम्रतेने म्हणाले, हे विद्वान ब्राह्मण हो, तुम्ही समजता तसा मी काही वेदविद्वान नाही. मी अल्पज्ञच आहे. मला वेदशास्त्र विषयात काहीही कळत नाही. 4 वेद सोडा एकही वेद मी संपूर्णपणे जाणत नाही. मी एक संन्यासी तपस्वी असून या अरण्यात राहत आहे व उदरभरणार्थ भिक्षावृत्तीवर अवलंबून आहे. मी वेदशास्त्रात प्रणित नाही. एखाद्या वेळी जर प्रणित असलो तर मी नगरवासी होऊन सर्व सुखभोगाचा अनुभव घेत आनंदाने राहिलो असतो. वेदशास्त्र विषयात वादविवाद करण्याची योग्यता माझी नाही. त्यामुळे आजपर्यंत मी वादविवाद केले नाही. आपण तर वेदशास्त्र पारंगत आहात असे सांगत आहात. त्यामुळे माझ्यासारख्या अल्पज्ञ व्यक्तीशी वाद घालण्याची काय आवश्यकता आहे. माझ्यासंगी केलेल्या वादचर्चेने आपल्याला काही लाभ होणार नाही. उगाचच माझ्याशी या कारणामुळे वादविवाद करणे उचित नाही. त्यावर महागर्विष्ठ असे ते 2 विद्वान क्रोधाने म्हणाले, हे यती, राज्यभर आम्ही संचार केला तरी अजून आमच्या पंडित्या समान असा एकही विद्वान आम्हाला सापडला नाही. तू देखील हार मानून जयपत्र लिहून दे. सगळ्यांकडून आम्ही जयपत्र लिहून घेतले आहे असे म्हणून जयपत्रेही दाखवली. त्रिविक्रम यतींनी सांगितले की त्यांच्याकडे केवळ पुस्तकी ज्ञान असल्यामुळे त्यांच्याशी वादविवादार्थ विद्वत्ता नाही असे परोपरीने समजावून सांगितले तरी त्या अहंकारी विद्वानांना काही ऐकून घेण्याची तयारी नव्हती. त्रिविक्रम यतीच्या लक्षात आले की हे काही आत्मज्ञानी विद्वान नसून केवळ ग्रंथज्ञानी आहे. यांना विद्वत्तेचे पित्त डोक्यावर चढले आहे. ह्यांच्या ज्ञानाचा उपयोग केवळ लौकिकार्थाचा आहे. हे धर्मद्वेषी दिसतात. यांना गाणगापुरी न्यायला हवे व श्री नरसिंह सरस्वती गुरूंपाशी नेऊन चांगला धडा शिकवायला हवा. आतापर्यंत त्यांनी हिंदू धर्माची, अपूर्व वेदाची तसेच ब्राह्मणाची अवहेलना केली व अजूनही करीत आहे. यापुढे असे होता कामा नये. यांना योग्य ते शासन व्हायलाच हवे असा विचार करून त्रिविक्रम यती त्या ब्राह्मणांशी म्हणाले, हे विद्वान मित्रांनो, गाणगापुरात माझे परमगुरू राहतात. तुमचा विचार त्यांच्या कानावर घालणे मला सुक्त वाटते. त्यांची अनुमती घेऊन वेद वादविवाद चर्चा जे काही म्हणाल ते करूया. त्यांच्या समोरच मी आपणास जयपत्र द्यावे असे मला तरी वाटते. तिथेच तुमची इच्छा पूर्ण होईल. यतींचा सल्ला त्यांनाही योग्य वाटला. ते मूर्ख ब्राह्मण सिद्ध झाले व त्रिविक्रम यतींसह गाणगापूरला निघाले. ते स्वतः पालखीत विराजमान होऊन पुढे चालत असलेल्या त्रिविक्रम यतीच्या मागोमाग निघाले. पण त्या मूळ व मूर्ख ब्राह्मणांना याची कुठे कल्पना होती की त्यांचे आयुष्य या कृत्यामुळे क्षीण होत आहे. थोड्या वेळाने सारेच गाणगापुरात पोहोचले. श्रीगुरुचरणांना घट्ट मिठी मारून त्रिविक्रम यतींनी आपल्या नेत्रबाष्पानेच त्यांचे चरण धुतले आणि गदगदित कंठाने गुरुचे स्तवन करून त्यांच्या दर्शनाने धन्य झाल्याचे सांगितले. त्यांच्या स्तुतीने प्रसन्न होऊन गुरूंनी शिष्यांना आलिंगन दिले. त्रिविक्रम भारतीला आत्मानंदाचा अनुभव झाला.
नंतर त्रिविक्रम येतीने श्रीगुरूंना त्या दोघांविषयी सारी माहिती कळवली व श्रीगुरूंना विनविले, ह्या वेदवादी ब्राह्मणाचे काय करावे हे मला समजेनासे झाले. आपण गुरुश्रेष्ठ आहात म्हणून आपणच ही समस्या सोडवावी. त्रिविक्रम येतीने त्या मूर्ख ब्राह्मणांविषयी सारे काही सांगितले होतेच, पण त्यांच्या तोंडूनच त्यांचा सर्व वृत्तांत ऐकण्याची गुरूंची इच्छा होती. म्हणूनच त्यांना आपल्यापाशी आणण्याची श्रीगुरूंनी सूचना केली. श्रीगुरूंच्या आदेशानुसार त्रिविक्रमाने त्यांना जवळ बोलावले. तेव्हा श्रीगुरूंनी त्यांना पृच्छले, अहो ब्राह्मण हो, कोणत्या गावातून तुमचे आगमन झाले? तुम्ही कोणत्या कामासाठी इथे आलात? काय साधण्यासाठी दिव्य अशा वेदशास्त्र विषयात वादविवाद करण्याची आपली इच्छा आहे बरे? चर्चा, वादविवाद, वेदवाचन या सगळ्याकडून अध्यात्म जीवनात शांती स्थिरता मिळत नाही. आम्ही यती लोक सदा तपस्येमध्ये मग्न असतो. आम्हाला मानापमान, जयपराजय, लाभ नुकसान, सुख दुःख या सर्व गोष्टी समानच वाटतात. द्वंद्व करून, वादविवाद हरवून जयपत्र मिळवण्याचे जीवनात कोणतेही पुरुषार्थ साध्य होईल का बरे? विद्वत्ता ज्ञान देते का? मन प्रचोदन, स्थिती व जागृतावस्था कोणत्याही ग्रंथातून मिळत नाही. श्रीगुरूंच्या वचनांचा त्या मूर्ख ब्राह्मणांवर काही परिणाम झाला नाही. श्रीगुरूंचे वचन ऐकून ते दुरहंकारी, उद्धट व आक्षेपार्ह मनाचे ब्राह्मण श्रीगुरूंना सामान्य समजून उत्तरले, स्वामी, आम्ही वेदशास्त्र संपन्न विप्रवर्य आहोत. आम्ही संपूर्ण पृथ्वीवर संचार केला, परंतु आमच्याशी स्पर्धा करण्यायोग्य समर्थ असा एकही ब्राह्मण आम्हाला मिळाला नाही. त्या सर्वांनी पराभव स्वीकारून आम्हाला जयपत्रे लिहून दिली आहेत. अनेक राजा महाराजांनी आमचा सन्मान केला आहे. असे म्हणत त्यांनी सर्व जयपत्रे श्रीगुरूंना दाखवली व म्हणाले, असेच फिरत फिरत नामांकित विद्वान त्रिविक्रम येतींना भेटलो. नाखुश, घाबरत, संकोचाने त्यांनी आमच्याशी वाद न घालता विनाकारण रागानेच आपल्यापाशी योग्य उत्तरप्राप्तीसाठी आणले आहे. त्यामुळे आम्ही आपल्याला आवाहन करीत आहोत की आपण आपल्या पांडित्याचे प्रदर्शन करावे. त्यावर श्रीगुरू त्या मूर्ख ब्राह्मणांना उद्देशून म्हणाले, हे विद्वान हो, गर्व हा मनुष्याच्या आत्मनाशाला, अधोगतीला कारणीभूत ठरतो. काही वेळा तो मृत्यूसही कारण बनतो. म्हणून गर्वाचा सर्वथा त्याग केला पाहिजे. अल्पज्ञानाच्या बळावर मूर्ख ब्राह्मणांनी मनाला येईल तसे वागू नये. त्या कारणास्तव तुम्हासारख्या ब्राह्मणांवर ईश्वरकृपा होत नाही. तुमचे ज्ञान परिपूर्ण नसल्यामुळे तुम्ही अहंकाराला व अभिमानाला आस्पद करून दिले आहे. वाक्चातुर्याने लोकांना भुरळ पडेल, पण आत्मोद्धार होत नाही. तुम्ही अति गर्वाने परिभ्रमण करणे हे तुमच्या आत्मोन्नतीला उचित नाही. तुमचे उपदेश तुमच्या स्वतःचे कल्याण करत नाहीत, इतरांचे सोडून द्या. तुमचे अत्यल्प अपूर्ण ज्ञानच तुमच्या विद्यामदाला कारणीभूत आहे. वेद हे धन, सन्मान व विद्वत्ता दर्शविण्यासाठी नसतात. त्याद्वारे एखादा मोक्ष मिळू शकत नाही. तुम्ही अजूनही शांतता आणि आनंद अनुभवला नाही. दुराभिमानी राजा बळी, रावण, दुर्योधन, बाणासूर यासारख्या अहंकारी लोकांचा अंत आपल्या सर्वांना चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. वेदशास्त्र हे घनघोर अरण्यासारखे आहे, कारण ते अनंत आहे. आजपर्यंत कुणा एकट्यानेही ते संपूर्णपणे जाणून घेतलेले नाही व त्यांचे अध्ययन केलेले नाही. गुरूंच्या सहायतेशिवाय कुणीही ते नीट ओळखू शकत नाही. असे असताना तुम्ही आनंदाने आणि अभिमानाने सांगत आहात जसे की तुम्हाला उत्तम प्रकारे वेदाचा परिचय झाला आहे. वेदांविषयी तुम्हाला किती माहीत आहे हे आत्मपरीक्षण करा व मग वादविवादात सज्ज व्हा. तुम्ही तुमच्या भ्रमावस्थेतून मुक्त होऊन स्वहितार्थ योग्य विचार करा. विवेकी नसलेल्या पांडित्याचा काहीही उपयोग होत नाही. वेद हे वैयक्तिक अनुभव घेण्यासाठी सीमित नाही. भारद्वाज वगैरे मुनींनी दीर्घकाळ वेदाध्ययन केले तरी संपूर्ण त्यांचे वेदाध्ययन झाले नाही असे त्यांना वाटले. तेव्हा भ्रांतीत जगणे सोडा व या विषयांवर नीट विचार करा आणि नंतरच वादविवादात उतरा, असा उपदेश केला. मधोन्मध त्या ब्राह्मणांना श्रीगुरूच्या या हितोपदेशाचा काहीही परिणाम झाला नाही. त्यांच्या अभिमानामुळे त्यांचे अंतःकरण स्थिर झाले नाही. त्यामुळे ते श्रीगुरूंचा उपदेश स्वीकारण्याच्या स्थितीत नव्हते. त्या स्वाभिमानी विप्राचा गर्व अजून वृद्धिंगत झाला. विनाशकाले विपरीत बुद्धी या उक्तीप्रमाणे गुरूंपाशी वादविवाद चालू ठेवून असे आव्हान दिले, स्वामी, आम्हाला सामान्य पंडित असे समजू नका. सांग संहितेसहित आम्ही त्रिवेद जाणणारे आहोत. आम्ही आमचे पांडित्य प्रदर्शित करायला सिद्ध आहोत. तुम्हीही सिद्ध व्हा. गुरूंसोबत वादविवाद करण्याची त्यांची खुमखुमी काही कमी होत नव्हती. हे अतिशय गर्वभरीत होऊन गुरूंसमोर स्तुतिप्रसंग करू लागले. दरम्यान एक अभूतपूर्व घटना घडली. वेदज्ञ, वेदमूर्ती, वेदमूल असलेल्या श्रीगुरूजींनी प्रारंभतः शेवटपर्यंत वेदांविषयी सविस्तर निरूपण केले. इथे परमकल्याणकारी श्रीगुरुचरित्राचा 25वा अध्याय संपन्न होतो. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.